नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे ओरिओ बिस्किटपासून मोदक बनवणे। तर चला लागूया कामाला। मी इथं 5 बिस्किट घेतले आहे ओरिओची। छान असं काढून घेतलं आहे। एका प्लेटामध्ये दोन्ही बाजूंचं काढून आतली क्रीम एका साईडला ठेवलं आहे। छान असं क्रीम आतली काढून एकीकडे ठेवलं आहे। बिस्किटचे बारीक तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। नंतर सर्व बिस्किट मिक्सरला लावून घ्यायचं आहे। बिस्किट छान बारीक झाले आहे। एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यात लागल तसं दूध घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे। जास्त दूध टाकायचं नाही, नाहीतर आपलं मिश्रण पातळ होईल। घट्टसर मळून घ्यायचं आहे। असं घट्ट केले आहे मी मळून। नंतर यातली क्रीम एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। त्यात मी बारीक किसलेलं खोबरं टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मोदकाचा साचा घ्यायचा आहे, त्याला चौकून तेल लावायचं आहे। नंतर बिस्किट बारीक केलेले बिस्किट त्यात भरून घ्यायचं आहे। साईडनं भरून घ्यायचं आहे। नंतर त्यात क्रीम बनवलेली आहे ते गोळा घालायचं आहे। वरती बिस्किटचं कवर लावायचं आहे। सर्व सारण भरून आपल्याला हे सर्व मोदक करून घ्यायचं आहे। मी इथं 8 मोदक बनवले आहे। थोडंसं काढून ठेवलं आहे पीठ। खूप छान झाले आहे आपले मोदक। असे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बिस्किटापासून मोदक बनवायचे कसे। गणपती बाप्पाला खूप आवडतात मोदक। कसे छान झाले आहे आपले चॉकलेटचे मोदक। बिस्किट आणि चॉकलेट दोन्ही पण बनवू शकता। खूप छान झाले आहे मोदक। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।